शासनाच्या जलजीवन अंतर्गत योजनेतनं 40 लाख रुपये खर्च करून सुद्धा कर्जत तालुक्यातल्या रसपे ग्रामपंचायत हद्दीतील शिंगढोलमधील उन्हाळ्यामध्ये पाण्याचं दुर्भिक्ष निर्माण झालंय आणि नागरिकांना पाण्यासाठी वणवण करावी लागते। तर शासन दरवर्षी पाणी टंचाई कृती आराखडा तयार करून टँकरनं पाणी देण्याचा प्रयत्न करते। तर ज्या ग्रामस्थांची खासगी टँकरनं पाणी मागवण्याची ऐपत आहे त्यांच्यावरती खासगी टँकरनं पाणी आणण्याची वेळ आली आहे। 2021 साली केंद्र शासनानं हर घर नल से जल अंतर्गत जलजीवन मिशन ही योजना आणली होती, पण ही योजना अनेक ठिकाणी फोल ठरली असल्याचं भयावह चित्र दिसतंय। कर्जत तालुक्यातल्या रसपे ग्रामपंचायत हद्दीतील 66 घरांची वस्ती असलेल्या शिंगढोलमध्ये सुद्धा जलजीवन मिशन अंतर्गत योजनेचं काम करण्यात आले। तरी ह्या योजनेवर शासनाचे एकूण 40 लाख रुपये खर्च करून या योजनेत साठवण टाकी, विद्युत पंप, ऊर्ध्ववाहिनी, सँड फिल्टर्स, उंच सलोह साठवण टाकी 21,000 लिटर, FHTC कनेक्शन्स, ट्रायल वितरण व्यवस्था या योजनेमध्ये उपलब्ध करून दिल्या आहेत। नदीजवळ बांधण्यात आलेल्या विहिरीला मुबलक पाणी असल्यानं ह्या विहिरीला पाण्याचा उद्भव ठेवण्यात आलाय आणि ठेकेदारानं पाईपलाईन गावात सगळीकडे फिरवली आहे आणि गावामध्ये घरोघरी नळ बसवण्यात आलेत, पण ते नळ दिखाव्याच्या कामाचे उरलेत, कारण की विहिरीमध्ये असलेल्या पंपातनं पाणी टाकीपर्यंत पोहोचतच नाही। विहिरीची मोटर सुरू केली की जोडण्यात आलेले पाईप्स फुटले जातात आणि त्यातनं पाणी सगळं लिकेज होऊन बाहेर जमिनीवर येतं। जे वॉल्स बसवण्यात आलेले आहेत ते सुद्धा सगळे लिकेज आहेत, त्यामुळे पाणी साठवण टाकीमध्ये पाणी कमी प्रमाणात पोहोचतं आणि गावाला पाणी मिळतच नाही। तर ही नळ पाणी योजना होऊन 10 महिने झालेत। या 10 महिन्यातनं महिन्याला 2 ते 3 वेळा पाणी ग्रामस्थांना मिळतंय, पण ग्रामस्थांना पुरेपूर पाणी मिळत नसल्यानं वैयक्तिक टँकरनं त्यांना पाणी आणावं लागतंय आणि ह्यासाठी 1000 ते 1200 रुपये ग्रामस्थांना मोजावे लागतात। तर ह्या टँकरचं पाणी सुद्धा 5 ते 10 दिवसच पुरतंय, त्यामुळे आमच्या गावाला शासनानं जलजीवन मिशन योजना देऊन आमचा फायदा काय आहे असा प्रश्न सुद्धा इथल्या महिलांकडनं विचारला जातोय। तर खासगी फार्म तसंच टँकरचं पाणी आणण्यात सुद्धा ग्रामस्थ महिलांना आपला दिवसभराचा वेळ घालवावा लागतो। गावात योजना झाली, पाण्याची टाकी बांधली, पण ती दिखावा म्हणूनच उरली आहे। तर ठेकेदारानं पाईपलाईन वरच्यावर टाकली आहे, त्यामुळे अनेक ठिकाणी ती फुटली सुद्धा आहे। योजना सुरू झाल्यापासून ही अवस्था आहे, त्यामुळे आम्हाला पाणी मिळणार तरी कधी आहे असा प्रश्न सुद्धा आता ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे। श्रीराम घरत आमच्या ज्या पाण्याच्या समस्या आहेत, आमच्या इथं लाईन दिलेली आहे। पहिली जुनी लाईन होती ती आमची योग्य होती, जुनी लाईन पाणी योग्य येत होतं आम्हाला। लास्टला 2 महिने कमी पडायचं, पण ते होईत होतं सॉल्व, कारण पंचायत आम्हाला टँकर विंकर देत होती, त्याच्यातून सॉल्व होत होतं। पण आता जे काही नवीन लाईन दिलेली आहे, एवढा प्रशासनाने एवढा खर्च केला आहे, त्या खर्चाचा काही उपयोग आम्हाला होत नाही। लाईन सारखी चालू केली मोटार का इकडं लाईन उडते, कारण मग त्याच्यामुळं पाणी भेटत नाही आम्हाला। आणि ते नळ जे आहेत ते पाईपलाईन बारीक असल्यामुळं ते फुटते लगत, कारण आणि मग त्याला आम्ही वारंवार फोन करायला लागतात आम्हाला। फोन करून पण ते आले, तात्पुरता दुरुस्त करतात का परत ते येतेच। म्हणजे आमची बऱ्याच दिवस आज 10 दिवस पाणी आहे तर 4 दिवस नाही असं चाललेलं आहे। तर याच्याकडे प्रशासनाने लक्ष द्यावा आणि आमची पाण्याची समस्या सोडवावी, नाहीतर आम्ही याच्यावर काहीतरी आंदोलन करून त्याच्यावर काहीतरी पर्याय करणार। कारण आम्ही महिला बऱ्याचशाच वैतागलेले आहेत, कारण पाणी जर नसलं तर आम्हाला महिलांना काही करता येत नाही। कारण पाणी जो आहे माणसाचा, तो मेन पाणी जर नसेल तर माणूस काहीच करू शकत नाही आणि महिलांची याची कामं पण होत नाही। सगळा म्हणजे सगळा राड्या चालू आहे, कारण याच्यावर सरकारने आम्हाला सहकार्य करावं आणि आमचा विषय सॉल्व करावा। त्या लाईनी व्यवस्थित चालू करावा, ते पाईप वारंवार फुटत लोखंडी द्या आम्हाला, त्याच्यावर काहीतरी पर्याय निघाला पाहिजे, नाहीतर आम्हाला काही जगणं मुश्किल आहे। त्या जी काही घरघर योजना दिलेली आहे त्या घरघर योजनेचा आम्हाला काहीच फायदा नाही, कारण घरघर योजना दिली खरी, पण ती घराच्या बाहेरच फुटते। घराच्या बाहेर जर फुटत असेल तर घर परत पोचतच नाही ते आम्हाला। गावातच पाणी येत नाही, गावात पाणी, टाकीत पाणी नाही तर कसं काय पाणी येणार। या समस्या माझं नाव हौसाबाई रामभाऊ फाले, मी या गावची शिंगढोल गावची रहिवासी आहे। आणि माझं म्हणजे आमची जुनी लाईन जी होती तर आम्हाला पाण्याची टंचाई यायची, पण केव्हा लास्टला एप्रिल मेला, म्हणजे 2 महिने आमची पाण्याची टंचाई व्हायची। मग आमची पाण्याची टंचाई आल्यावर आम्ही पाण्याचं
हे करायचं. पण आता हे नवीन लाईन आल्यापासून आम्हाला आजपासून आमच्या पाण्याचा हाल चाललं. आम्हाला पाणीच प्यायला भेटत नाही. हे पाईपलाईन बसवले, हेच पाईप इथं तिथं फुटून जातात, सारखंच पाईप फुटतात. हे जर मजबूत पाईप असतात, हे जर चांगलं असतं, ओरिजिनल असतं तर फुटले असते का? मग आमची जुनी लाईन होती ती चांगली होती, मग ती आमची बसवून द्या. आमची जुनी लाईन चालू करा पाहिजे तर. आम्हाला दुसरं काही घेणं देणं नाही. आम्हाला गावाला पाणी मिळालं पाहिजे एवढंच आमचा प्रश्न आहे. आणि एवढी मोठी स्कीम, एवढं मोठं पाण्याची लाईन तुम्ही आम्हाला दिलेली, पाण्याची योजना, पण आम्हाला यावर्षी पाणीच भेटत नाही प्यायला. जेव्हा लास्ट एंटीला नाही भेटल तो प्रश्न नाही, पण आता नदीत पाणी असून आम्हाला पाणी भेटत नाही. आमच्या गावापर्यंत पाणी पोचत नाही. मग याचं काय करायचं? मग आता हे लाईन ही काढून न्या, त्या ठेकेदाराला म्हणा ती तुला घेऊन जा, पण आमची जुनी आहे ना ती आमची चालू करून दे. आम्ही जुन्या लाईनीने पाणी पिऊ, पण तुझी नवीन लाईन पाहिजे तर तुझं पाईप तू घेऊन जा. आम्हाला त्याच्याशी घेणं देणं नाही आहे, पण फक्त आम्हाला काय घेणं देणं आहे, फक्त आम्हाला गावात पाणी रोजचे रोज मिळायला पाहिजे. जेव्हा मागचं होतं असं कायम स्वरूपाचं आम्हाला पाणी आमच्या गावात चालू झालं पाहिजे, एवढंच आमचं म्हणणं आहे. आता पाणीच येत नाही, आता 15 दिवस झाले तर पाणीच नाही येत. त्या पाण्यावाल्याला त्याचा काय दोष आहे बिचाऱ्याने? पाणी सोडलं का हे पाईप फुटतं, तिकडे तिकडे पाणी जातो. आमची टाकीच भरत नाही तर आम्हाला पाणी कसं भेटेल? आम्ही टँकर घेतो, आम्ही पाणी रोज आम्ही टँकर पाणी आणतो ना आपण. एका टँकरचे 1000 रुपये घेतात. 1200 पण घेतो तो टँकरवाला. आम्हाला किती दिवस पाणी पूर्ण एक दिवस एकदम 2 दिवस 200 लिटर पाणी एकच दिवस. दोन दिवस एक दिवस पण नाही जाईल. आमच्या